या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. रत्नागिरी तहसील कार्यालय संगमेश्वर येथील हातीव ग्रामपंचायत आणि दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत, राजापूर नगरपालिका यासह JSW पोर्ट, आंग्री पोर्ट, फिनोलेक्स पोर्ट आणि अल्ट्राटेक कंपनी या प्रमुख 4 कंपन्या, रेल्वे स्टेशन अशा विविध ठिकाणी जिल्ह्यात कोणतीही अफवा न पसरवता प्रशासनाकडून यशस्वी मॉकड्रिल पार पडलं. जलद कृती दल, पोलीस दल, आपदा मित्र, नागरी संरक्षण दल, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, NCC कॅडेट, आरोग्य विभाग, नगरपालिका, अग्निशमन दल, जिल्हा प्रशासन आदींचा यामध्ये सहभाग होता. रत्नागिरी तहसील कार्यालयात बॉम्ब पडल्याचा दूरध्वनी संदेश पोलीस, जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष यांना देण्यात आला. तहसीलदार कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर धुराचे लोट बाहेर पडत होते. यावेळी सायरन वाजवण्यात आला. या इमारतीसमोरही 2 बॉम्ब फुटले. ही आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन NCC पथक, पोलीस दल, शीघ्र कृती दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग, आपदा मित्र, नागरी संरक्षण दल, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. यामध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना जवानांनी बाहेर काढत रुग्णवाहिकेमध्ये दाखल केलं. अन्य कर्मचारी, अधिकारी कामानिमित्त असलेल्या अभ्यागत नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी आणलं. जिल्हाधिकारी M. देवेंदर सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, मॉकड्रिलमध्ये काही त्रुटी असतील तर त्यामध्ये निश्चितपणे सुधारणा केली जाईल. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलीस उपअधीक्षक निलेश माईनकर आदींचा यामध्ये समावेश होता. सर्वप्रथम काल ज्यावेळी आपल्यासोबत मीडियासोबत आमची प्राथमिक स्वरूपात चर्चा झाली होती, काल इन्स्ट्रक्शन्स भेटल्यानंतर त्यामध्ये हेच होतं की अफवावर कशा कंट्रोल करणार आहे. तो आम्ही सर्व नागरिकांना काल आव्हान केलं होतं की ऑल इंडिया रेडिओमार्फत आपले मार्फत प्रिंट आणि TV मीडियामार्फत की अफवांवर विश्वास ठेवायचे नाही. आणि त्या व्यतिरिक्त बेसिक काही गाईडलाईन्स आहे, जसं की आपल्याला स्वतः कसा वाचवायचे आहे किंवा काय इन्सिडेंट झाला तो सगळे लाईट्स बंद करणे किंवा सेफ जे प्लेसेस आहे, सेफ हाऊसेस आहे किंवा आपले जे स्ट्रॉंग घरात जे स्ट्रॉंग प्लेसेस आहे जसं बेंचेस आहेत शाळांमध्ये, हे सगळे हे बेसिक गाईडलाईन्स जे आहे ते SOP सारखं आम्ही काल एक बनवून आम्ही प्रेस नोट माध्यमातून आणि ऑल इंडिया रेडिओ माध्यमातून आम्ही दिलेला आहे. तो जिल्ह्यामध्ये जे नागरिक आहे 17 लाख प्लस नागरिक आहे त्यांना आम्ही त्यांचेसुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे. आणि पुढे आणखी काही मॉकड्रिल झाला किंवा आणखी काही आम्हाला इन्स्ट्रक्शन्स भेटला तर त्यासाठी आमची कंप्लीट तयारी आहे.